नमस्कार, मी गायत्री वाळवेकर. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक अशी पन्ह्याची रेसिपी पाहणार आहोत. तर या पन्हं बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे. ही वेलची पूड आहे, हे मीठ आहे आणि हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखर देखील घेऊ शकता आपल्या आवडीनुसार. आणि ही आता कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला याची साल काढायची. आता याची साल आपण पूर्णपणे काढलेली आहे. आता ही काही कोय तयार झालेली नाहीये, त्यामुळे आपण याचे मधोमध दोन भाग करूयात आणि त्याची कोय काढून घेऊयात मधली. आंबा तयार झालेला असला तर तसाच उकडला तरी चालतो, पण आता याची कोय अजून तयार नाही झालेली, त्यामुळे आपण ही कोय काढून ठेवूया. आता या आंब्यामध्ये आपण पाणी घालायचं. यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि हे भांडं आपण आता कुकरमध्ये ठेवून याच्या 2 शिट्ट्या करायच्या. तर ह्याच्या 2 शिट्ट्या करायच्यात आपल्याला. आता कैरी आपण शिजत ठेवलेली आहे, ती होईपर्यंत आपण हा गूळ या पातेल्यामध्ये थोडासा काढूया आणि विरघळत ठेवूया. कारण गुळामध्ये काय काय असे खडे असतात, ते पटकन विरघळत नाहीत. मग आपण ह्याच्यात पाणी घालून ठेवूया, म्हणजे ती कैरी गार होईपर्यंत हा गूळ आपला पाण्यामध्ये विरघळेल. ही कैरी आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या केल्या आणि शिजवून घेतली. आता ही थंडगार झालेली आहे आणि हा आपण इथं गूळ मगाशी आपण भिजत ठेवलेला होता. आता यामध्ये आपण ह्या कैरीतलं हे जे पाणी आहे ते घालूया आणि हा गर आता ह्याचा चमच्यानं सगळा काढून घेऊयात. हा गर आपण फ्रीजरमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा आपण त्याचं पन्हं बनवू शकतो. हा गर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता हा गर आपण यामध्ये घालूया सगळा. आता यामध्ये मी पाणी घालते थोडंसं. फ्रीज मधलं थंड पाणी मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही वेलची पूड आहे, 1 चमचाभर आपण वेलची पूड घालूया यामध्ये. आता ह्याची थोडीशी आपण टेस्ट करून बघूया, काही कमी जास्त असेल तर त्यात ॲड करू. थोडासा गूळ कमी वाटतो, गूळ घालते थोडासा. गुळाचं पन्हं तुम्ही करून बघा. गुळाच्या पन्हाची चव ही फार छान लागते. साखरेपेक्षा गुळाचं पन्हं छान लागतं. मला स्वतःला गुळाचं पन्हं फार आवडतं. थोडंसं मीठ पण घालते ह्याच्यामध्ये, थोडंसं पाणी पण अजून ॲड करते. काही जणांना साखरेचं पन्हं आवडतं,
तर तुम्ही साखरेचंही करू शकता. आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता हे ग्लासमध्ये आपण काढूयात पण. आणि हा पन्ह्याचा गर आहे तसाच घालायचा, तो गाळून वगैरे घ्यायचा नाही. तो त्यामध्ये असा आलेला छान लागतो. असं हे पन्ह तयार झालेले आहे. आणि या पद्धतीनं तुम्ही पन्ह नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.